ओके, आता 100% माती कशी काढायची याचं शेड्यूल मी तुम्हाला देतो. येते का लिहून? ज्यांनी आता पहिला वर्ग बाहेर धरलाय आणि त्यांच्याकडे नर निघाला, नर पडून पूर्ण माती निघाली पाहिजे, बाग सेटिंग झाली पाहिजे. ज्यांच्याकडे नरचं प्रमाण जास्त मातीचं प्रमाण कमी आहे ती मला सांगण्यापेक्षा मी तुम्हाला लिहून देतो. तुम्ही लिहून घ्या, त्याप्रमाणे करा. अडचण काय आली तर शेवटी एक तुम्हाला ब्रह्मास्त्र देऊन जाईल. फक्त मला ध्यान करा, शेवटी ब्रह्मास्त्र द्यायचंय. तुम्ही विसरून जायला, ब्रह्मास्त्र म्हणजे कसं अस्त्र असतं शेवटचं, ते माझ्याकडे आहे, मी तुम्हाला देणार आहे. फक्त शेवटी आठवण करा, मध्ये दिलं त्याचा इंटरेस्ट राहणार नाही. फक्त कोणी नाही तुमच्यापैकी एकदम शेवटी आठवण करा की ब्रह्मास्त्र काय, म्हणजे तुमच्या कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन देत राहील. ओके, आता ज्यांच्याकडे आत्ताचा मृग बाहेर धरलेला आहे, भाग कळीमध्ये आहे, त्यांना आता इथून पुढं एक 5 फवारे लिहून देतो मी. किती? 5. 2 फवाऱ्याचं अंतर किती असतं तुमचं? 8 थोडं कमी अंतर करायचं. तुम्हाला आताच मुळे 2 फवाऱ्याचं अंतर वाढवायचं, म्हणजे केमिकलच्या फवारे नाही, काही फवारण्या अन्नद्रव्य कळीसाठी, काही फवारे रोग आणि किडीसाठी, असं आपल्याला कॉम्बिनेशन करावं लागेल. ज्यांना आत्ता माती कळी पाहिजे, 1 महिन्यात बाग लोड करायची, त्यांनी ज्यांचे बागा फ्लॉवरिंग मध्ये आहेत ते लिहून घ्या. फवारणी 200 लिटर पाण्यासाठी असेल आपली, त्यामुळे परत काय 200 लिटर पाणी लिहित नाही. पहिलं, आज तुम्ही काय काय मारलं हे विचारत नाही, प्रत्येकाने वेगळं मारलेलं आहे. आता काय करायचं ते सांगतो मी, तुम्ही काही मारलं असतो. ओके, समज मी तुमच्या बागेत आलोय, आता तुम्ही मागे काही केलं असेल, आता तुम्ही जी कंडिशन सांगताय ती माझ्या लक्षात घेऊन आता तुम्ही काय केलं पाहिजे, जेणेकरून पुढच्या 1 महिन्यात तुमची बाग लोड झाली पाहिजे, गॅरंटेड. आणि शेवटी ब्रह्मास्त्र सगळा कम करून द्या. ओके, तर आता तुम्हाला फवारणी घ्यायची आहे 6 PA 2 ग्रॅम. आता किती पाण्यासाठी विचारू बघा, 200 लिटर. ओके, 2 नंबर 0 60 20 1 किलो. 6 DA सगळ्यांना माहिती ना, हा एक संजीवक आहे. 2 ग्रॅम प्रति लिटर नाही, 2 ग्रॅम 200 लिटरला, आणि 0 60 20 1 किलो 200 लिटर पाण्यासाठी. ओके, त्यानंतर मायक्रा GPS 500 ml. 0 60 20 काय आहे, 7% फॉस्फरस, 20% पोटॅश. 6 PA काय आहे, सायटोकायनिन. आणि मायक्रा GPS काय आहे, त्याच्यामध्ये जिब्रेलिक ऍसिड 0.1% सीवीड आणि मायक्रोन्यूट्रन, एवढं मायक्रा GPS मध्ये आहे. आणि याच्यासोबत थ्रिप्स येऊ नये म्हणून तुमच्या दुकानदाराकडे जिथून कुठून तुम्ही औषध घेतात, बायो मधलं एक कीटकनाशक घ्यायचं. बायो 303 घ्या, किंवा अजून थायरो घ्या, किंवा अजून मला सांगायचं असेल तर मी तुम्हाला सांगेल कव्हर घ्या. असं कीटकनाशक घ्यायचं की त्यामुळं मधमाशीला बाधा पोहोचणार नाही. कव्हर 250 ml 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं. ही झाली तुमची एक फवारणी 200 लिटर पाण्याची. ओके, फोटो काढण्यापेक्षा लिहून घ्या, फोटो डिलीट होईल, मोबाईल हरून जाईल, रेकॉर्ड करा, रेकॉर्ड केलं नाही. ओके, ही झाली तुमची आता पहिली फवारणी. दुसरी फवारणी तुम्हाला घ्यायची आहे